भाजपच्या कुठल्याही नेत्याने एखादं कुठलं विधान केलं जे उथळ बटबटीत उगाचच लक्ष वेधून घेणारं की ओळखायचं की त्यांना मूळ मुद्द्यावर बोलायचं नाही, त्यांना चर्चा भरकटवायची आहे. आता कसं आहे की लोक प्रश्न विचारायला लागलेत महागाईवर, लोक प्रश्न विचारायला लागलेत बेरोजगारीवर, लोक प्रश्न विचारायला लागलेत महिला सुरक्षेवर, लोक प्रश्न विचारायला लागलेत इलेक्टोरल बॉन्डच्या घोटाळ्यावर, लोक प्रश्न विचारायला लागलेत पीएम केअर्सवर, लोक प्रश्न विचारायला लागलेत अनेक 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 समस्यांवर ज्या त्यांच्या जगण्याची निगडीत आहेत. आता मग काय करायचं, मग कुठल्या तरी एका नेत्याला पिन मारायची की बाबा तू काहीतरी एक विधान कर, त्याच्यावर गाजवू दे, त्यांना बोलत बसू देत. आता मला फोन आला एबीपी माझावरून की कोणतरी म्हटलं की पॉर्नस्टार एका जाहिरातीत काम करतोय. मला वाटतंय चित्राताई वाघांनी हे विधान केलंय. तर चित्राताई वाघांचे आभार मानतो की हा जो अत्यंत वाईट प्रकार आपल्या देशात सुरू आहे त्याच्यावर त्यांनी तोंड उघडलं, त्यांच्या पक्षातले असून सुद्धा, सत्ताधाऱ्यांमध्ये असून सुद्धा. जर भारतात पॉर्न बनत असतील असं त्यांचं म्हणणं आहे की पॉर्न फिल्ममध्ये काम करणारा कलाकार भारतातल्या, तर भारतात पॉर्न फिल्म्सला बॅन आहे बनवण्याला. त्या जर भारतात पॉर्न फिल्म्स बनत असतील तर हे सत्ताधाऱ्यांचं खूप मोठं अपयश आहे, ज्याच्यावर चित्राताईंनी बोट ठेवले. चित्राताईंचे खूप आभार की त्यांनी हे उघडकीला आणलं की भारतात पॉर्न फिल्म्स बनतात आणि असे पॉर्न कलाकार आहेत ते वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये सुद्धा काम करतात. म्हणजे हे सत्ताधाऱ्यांचं, गृह मंत्रालयाचं फार मोठं अपयश आहे. जनतेनं मतदान करताना हे लक्षात घ्यावं की महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेलाच आहे. मणिपूरमध्ये 2 महिलांना विवस्त्र फिरवलेलं आहे, तिकडे दुर्लक्ष केलं गेलंय. आपल्या 7 कुस्तीगीर महिला सांगत होत्या की आमच्यावर लैंगिक शोषण होतंय, तिकडे दुर्लक्ष केलं गेलंय. त्यांना शेवटी त्यांची मेडल त्यागावी लागली. कालच एक त्यांचा नेता 3000 महिलांवर अत्याचार करून पळून गेलाय, जो त्यांच्या स्टेजवर वावरत होता. आणि आज चित्राताईंनी गौप्यस्फोट केलाय की भारतात पॉर्न फिल्म्स बनतात आणि तिथे लहान मुलींचा वापर केला जातो. चित्राताई तुमचे खूप आभार. लोकांनो, मतदान करताना हे लक्षात घ्या की भारतात हेही चालतं यांच्या सत्तेच्या काळात, हे पूर्वी नव्हतं चालत. तर आता मतदान करताना विचार करून करा. चित्राताई तुमचे खूप आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.